अनेकदा आपल्या मनात हा प्रश्न येतो की योनी मार्गावाटे होणारे आणि गुदद्वारावाटे होणारे लैंगिक संबंध या दोन प्रकारांमध्ये नेमका काय फरक आहे. यापैकी कोणता प्रकार योग्य आहे आणि कशामध्ये जास्त आनंद मिळतो. अशी उत्सुकता असणे अगदी स्वाभाविक आहे. पण खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा लोक कोणतीही योग्य माहिती न घेता किंवा केवळ इतरांचे ऐकून काहीही चुकीचे प्रयोग करू लागतात. यामुळे अनेकदा शारीरिक वेदना आणि पश्चात्ताप पदरी पडतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे की तुमच्यासाठी नक्की काय योग्य आहे आणि कोणत्या मूलभूत गोष्टी तुम्ही आधीच समजून घेतल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 1. नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता. सर्वात आधी आपण ओलाव्याबद्दल बोलूया, कारण हाच सर्वात मोठा फरक आहे. योनी मार्गावाटे होणाऱ्या संबंधांमध्ये शरीर नैसर्गिकरित्या ओलावा निर्माण करते. स्त्री जेव्हा उत्तेजित होते तेव्हा योनीमध्ये एक प्रकारचा स्त्राव निर्माण होतो, ज्यामुळे लिंगाचा प्रवेश अत्यंत सुलभ होतो. परंतु गुदद्वारामध्ये असा कोणताही नैसर्गिक ओलावा नसतो. तिथली त्वचा आणि भिंती खूप नाजूक असतात आणि मुळात ती जागा अशा प्रकारच्या संबंधांसाठी निसर्गतः बनलेली नसते. त्यामुळे तिथे घर्षण जास्त होते आणि त्रास होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही गुदद्वारावाटे संबंध ठेवत असाल तर बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम वंगराचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हा अनुभव थोडा सुरक्षित आणि आरामदायक बनतो. 2. वेदना आणि आराम. योनीची रचनाच मुळात या प्रक्रियेसाठी झालेली असते. त्यामुळे योनी स्वतःला ताणून घेते आणि लिंगाच्या आकारानुसार जुळवून घेते, ज्यामुळे वेदना कमी होतात आणि संपूर्ण प्रक्रिया आरामदायक असते. याउलट गुदद्वाराचे स्नायू खूप घट्ट आणि त्वचा पातळ असते. तिथे योनीप्रमाणे नैसर्गिकरित्या विस्तारण्याची क्षमता नसते. त्यामुळे सुरुवातीला खूप वेदना होऊ शकतात. जर योग्य काळजी घेतली नाही तर या वेदना दीर्घकाळ टिकू शकतात. 3. गर्भधारणेची शक्यता. योनी मार्गावाटे होणाऱ्या संबंधांमध्ये गर्भधारणेची शक्यता सर्वाधिक असते, कारण हा थेट प्रजनन संस्थेचा भाग आहे. सुरक्षेचा वापर न केल्यास ही शक्यता आणखी वाढते. याउलट गुदद्वारावाटे संबंधांचा प्रजनन संस्थेशी कोणताही संबंध नसल्यामुळे तिथे गर्भधारणेची शक्यता जवळजवळ नसते. 4. स्वच्छतेचे महत्त्व. योनी मार्गाच्या बाबतीत स्वच्छतेची फारशी अडचण येत नाही. ती जागा नैसर्गिकरित्या स्वतःला स्वच्छ ठेवते. पण गुदद्वार हा शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा मार्ग आहे. त्यामुळे तिथे स्वच्छतेचा अभाव असल्यास अनुभव किळसवाणा वाटू शकतो. त्यामुळे तिथे स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. 5. संसर्ग आणि गुप्त रोगांचा धोका. अनेकांना वाटते की सुरक्षेचे साधन म्हणजे निरोध केवळ गर्भधारणा टाळण्यासाठी असते. पण गुदद्वाराची त्वचा अत्यंत पातळ असल्याने तिथे घर्षणामुळे सूक्ष्म जखमा होऊ शकतात. यातून गंभीर आजार आणि गुप्तरोग पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संबंधांमध्ये योग्य सुरक्षेचा वापर करणे अनिवार्य आहे. 6. पूर्वतयारी आणि वेगावर नियंत्रण. गुदद्वारावाटे संबंध ठेवताना घाई करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अत्यंत संथ गतीने सुरुवात करणे आणि जोडीदाराच्या शरीराला त्याची सवय होऊ देणे महत्त्वाचे आहे. कोणतीही जबरदस्ती केल्यास स्नायूंना गंभीर दुखापत होऊ शकते. संयमच यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. 7. मानसिक तयारी आणि मोकळा संवाद. केवळ शारीरिक तयारी पुरेशी नसते, तर दोघांचीही मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या संमतीशिवाय आणि इच्छेशिवाय कोणतीही कृती करू नका. मोकळेपणाने संवाद साधा. जर एखाद्याला वेदना होत असतील तर त्वरित थांबणे आवश्यक आहे. 8. संबंधांनंतरची काळजी. शारीरिक संबंधांनंतरची काळजी तितकीच महत्त्वाची आहे. योग्य पद्धतीने स्वच्छ पाण्याने आणि सौम्य साबणाने जागा स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच यानंतर एकमेकांना भावनिक आधार दिल्याने नात्यातील विश्वास आणि जवळीकता अधिक वाढते. 9. साधने बदलण्याचा अत्यंत महत्त्वाचा नियम. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही गुदद्वारावाटे संबंध ठेवून लगेच योनी मार्गावाटे संबंध ठेवता तेव्हा प्रत्येक वेळी निरोध बदलणे अत्यंत आवश्यक आहे. एकाच निरोधाचा वापर दोन्हीकडे केल्यास गुदद्वारातील जंतू योनीमध्ये जाऊन अत्यंत गंभीर स्वरूपाचा संसर्ग होऊ शकतो. तर आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. तुमच्यासाठी काय योग्य आहे याचा अंतिम निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. तुम्हाला जे आरामदायक वाटते आणि ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो तुम्ही तेच करा. कोणत्याही दबावाखाली येऊन काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही दोन्ही प्रकार तुमच्या सोयीनुसार बदलून करून पाहू शकता, ज्यामुळे अनुभव अधिक नैसर्गिक आणि आनंददायक होईल. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे काही कराल ते स्वतःच्या मर्जीने, कोणत्याही दबावाखाली नाही आणि जोडीदाराशी स्पष्ट बोलून करा.
तर मित्रांनो, ही होती आपली आजची माहिती. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.